अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने अखेर चक्रीवादळात रूपांतर झाल्याने शनिवारी केरळमध्ये जोरदार पाऊस बरसला. यात मोठे नुकसानही झाले. आता हेच वादळ महाराष्ट्रात धडकल्याने रविवारी दुपारी अमरावतीला वादळाचा मोठा फटका बसला. विजेच्या गडगडाटात अमरावतीत पाऊस बरसला. जोरदार वादळ असल्याने शहरातील मोठे छोटे वृक्ष जमीनदोस्त झाले. अमरावती शहरातील गाडगेनगर, पीडीएमसी, कॅम्प या सर्व परिसरामध्ये मोठे वृक्ष कोलमडल्याने अनेक तास वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. त्यात पीडीएमसी रस्त्यावरील झाडे बाजूला करण्याकरिता पोलीस कर्मचाऱ्यांनी सुद्धा मदत केली. रस्त्यावर वृक्ष कोलमडल्याने अनेक तास वीज खंडित झाली होती. एकीकडे कडक ऊन, त्यात अचानक पाऊस बरसल्याने वीज खंडित झाल्याने पुन्हा नागरिकांचा जीव कासावीस झाला. अमरावती शहरातील वडाळी वीज उपकेंद्र, राजकमल, श्रीकृष्णपेठ, बडनेरा, लक्ष्मीनगर आदी वीज उपकेंद्र येथील वीज पुरवठा अनेक तास खंडित झाला होता. अशाच वादळी पाऊस पुढेही अचानक बरसण्याची शक्यता आहे. अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती.